नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा ही झालेली आहे। तर त्याची इयत्ता दुसरीची उत्तरसूची आपण पाहणार आहोत। 75 प्रश्नांसाठी होते 150 गुण। पाहूया विभाग 1 मराठी प्रश्न 1 व 2 साठी सूचना। खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। बघा कशी ही मधमाशी उडत राहते झाडांपाशी, या फुलांवर त्या फुलावर बसते गाणे गाते जशी, गोळा करण्याम गोड मधाला कंटाळा तो नाही तिजला, पोळे भरले गोड मदाने छोट्याशा या मधमाशीने, आळस तुम्ही करू नका मधमाशीचा धडा शिका। प्रश्न पहिला, मधमाशी कुठे उडत राहते? पर्याय क्रमांक 2 झाडांपाशी। प्रश्न दुसरा, वरील कवितेत मधमाशी कोणता संदेश देते? पर्याय क्रमांक 3 आळस करू नका। प्रश्न तिसरा, 26 जानेवारी हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो? पर्याय क्रमांक 4 प्रजासत्ताक दिन। प्रश्न चौथा, खालील म्हणींमध्ये रिकाम्या जागी येणारा योग्य शब्द पर्यायातून शोधा। अंथरूण पाहून डॅश डॅश पसरावे। पर्याय क्रमांक 3 अंथरूण पाहून पाय पसरावे। प्रश्न पाचवा, खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा। पर्याय क्रमांक 4 चित्रकला। प्रश्न सहावा, खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी शोधा। पर्याय क्रमांक 3 कंटाळा थकवा। प्रश्न 7 व 8 साठी सूचना। खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। संवाद वाचूया। काय रे गौरव, कोणाचा हा भोवरा? आई, अगं माझाच तो। अरे मी तर तुला फक्त पेन आणायला सांगितले होते, हा भोवरा कसा तुझ्याकडे? आई, उरलेले पैसे मोजत मोजत येत होतो, पैसे मोजल्यावर माझ्या लक्षात आले की दुकानदाराने 10 रुपये जास्त दिले होते, ते मी परत जाऊन त्यांचे देऊन टाकले, तेव्हा त्यांनी खुश होऊन हा भोवरा मला बक्षीस दिला। किती गुणी आहे माझा बाळ। प्रश्न 7वा पाहूया। हा संवाद कोणामध्ये झाला? पर्याय क्रमांक 1 आई आणि मुलगा। प्रश्न 8वा, गौरवने जास्त आलेले पैसे परत का केले? पर्याय क्रमांक 3 तो प्रामाणिक होता म्हणून। प्रश्न 9वा, खालील पर्यायातून अनेक वचनी नसणारा शब्द शोधा। पर्याय क्रमांक 4 फुलपाखरू। प्रश्न 10वा, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? माणिक झोपेतून उठला। पर्याय क्रमांक 3 पूर्णविराम वापरले आहे। प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? कोंबडी, कावळा, कोकिळ आणि चिमणी याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि ड हे स्त्रीलिंगी शब्द आहेत। प्रश्न 12वा, सोबतचे चित्र पहा, चित्रातील प्राण्याचा ध्वनिदर्शक शब्द पर्यायातून शोधा। पर्याय क्रमांक 2 कुत्र्याचे भुंकणे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 13वा, खालील पर्यायातून वाक्प्रचार त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी शोधा। पर्याय क्रमांक 1 कौतुक करणे, धैर्य दाखवणे ही चुकीची जोडी आहे। प्रश्न 14वा, खालील पर्यायातून सर्वनाम शोधा। पर्याय क्रमांक 2 तुम्ही हे सर्वनाम आहे। प्रश्न 15वा, खालील चौकटीतील शब्दाचा जोड शब्द तयार होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय शोधा। भाजी, भाजीपाला असा जोड शब्द होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। विभाग 2 गणित प्रश्न 25 50 गुणांसाठी। प्रश्न 16वा, सोबत दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? आपण बघू शकतो, मोजल्यानंतर आपल्या लक्षात येतं की सोबतच्या आकृतीमध्ये 4 त्रिकोण आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 17वा, 10 रुपयांच्या 3 नोटा आणि 5 रुपयांची 4 नाणी मिळून एकूण किती रुपये होतील? पर्याय क्रमांक 4 50 रुपये होतील। प्रश्न 18वा, खालील पर्यायातून योग्य जोडी शोधा। पर्याय क्रमांक 2 8 दशक 7 एकक बरोबर 87। प्रश्न 19, खालील प्रश्नात दिलेल्या संख्येच्या लगतची मागची विषम संख्या व पुढची विषम संख्या शोधा। पर्याय क्रमांक 3 67 आणि 71। प्रश्न 20वा, खालील प्रश्नात महिना व त्या महिन्यातील एकूण दिवस यांची योग्य जोडी शोधा। पर्याय क्रमांक 1 जून 30 दिवस। प्रश्न 21, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील सर्व संख्या सम आहेत? पर्याय क्रमांक 4 72 18 आणि 34। प्रश्न 22वा पाहूया। अरविंदकडे 18 पणत्या व 6 आकाशकंदील आहेत, तर अरविंदजवळ पणत्यांपेक्षा आकाशकंदील किती कमी आहेत? पर्याय क्रमांक 4 12ने। प्रश्न 23, खालीलपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत? अ 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 आहे। ब 1 ते 100 संख्यांमध्ये 1 अंकी एकूण 9 संख्या आहेत। क 100 ही सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे। याच्यामध्ये 2 वाक्य बरोबर आहेत, 2 विधानं बरोबर आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 24, खालीलपैकी कोणत्या आकृतीला 4 बाजू व 4 कोन आहेत? आपण बघू शकतो, पर्याय क्रमांक ब आणि ड मध्ये 4 बाजू व 4 कोन असणाऱ्या आकृती आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 फक्त ब आणि ड हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 25, परवा रविवार होता, तर काल आणि उद्या यांच्यामध्ये कोणता वार येईल? याचा अर्थ आपल्याला आज विचारलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1
मंगळवार हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूया. सोबतच्या चित्ररूप माहितीमध्ये एका शाळेतील विविध खेळ आवडणाऱ्या मुलींची संख्या दर्शवली आहे. यावरून खालील प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. आपण खेळाचे नाव क्रिकेट, बुद्धिबळ, फुटबॉल आणि कॅरम आणि खेळ आवडणाऱ्या मुलींची संख्या देखील इथे आपल्याला दिसत आहे. मैदानी खेळ आवडणाऱ्या मुलींची एकूण संख्या किती? तर मैदानी खेळमध्ये क्रिकेट आणि फुटबॉल येणार आहे आणि एकूण मुलींची संख्या येणार आहे पर्याय क्रमांक 4 12. प्रश्न 27 पाहूया. खालीलपैकी उभ्या रेषा कोणत्या? पर्याय क्रमांक 4 मध्ये उभ्या रेषा आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 28. 65 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 1 65. प्रश्न 29. 25, 15, 35 या संख्यांचा योग्य चढता क्रम पर्यायातून शोधा. पर्याय क्रमांक 4 15, 25, 35. प्रश्न 30. 6 व 9 हे अंक एक एकदा वापरून 60 पेक्षा एकूण किती मोठ्या संख्या तयार होतील? तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 2 म्हणजे 69 आणि 96 अशा दोन संख्या तयार होतात. प्रश्न 31. खालील प्रश्नातील रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. इकडे 15 दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला 6 अधिक 9 बरोबर 15च होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर हे चिन्ह योग्य आहे. प्रश्न 32. 5 9 13 डॅश डॅश 21 याच्यामध्ये येणारा आकृतिबंध आपल्याला पूर्ण करायला सांगायचा आहे. जर आपण निरीक्षण केलं तर 4च्या फरकाने संख्या येत आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 17 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 33. खालीलपैकी कोणत्या संख्येतील एकक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? 92 18 73 65 याच्यामध्ये बघू शकतो पर्याय क्रमांक 2 18 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 34. खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर सर्वात कमी येईल? सगळ्या बेरजा जर आपण करून पाहिल्या तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 11 अधिक 17 हे उत्तर सर्वात लहान येणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 35. खालीलपैकी कोणती वस्तू घसरत नाही? इथं पाहू शकता चेंडू आहे, पर्याय क्रमांक 1 ही वस्तू घसरत नाही परंतु घरंगळते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 36 पाहूया. खालील माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा. गौरवकडे 15 फुगे, नीताकडे 24 फुगे बेरीज करायला सांगितलेली आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे, कारण नीता व गौरव यांच्याकडील फुग्यांची एकूण संख्या किती? हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 37. पुस्तकाचा पृष्ठभाग कसा असतो? पर्याय क्रमांक 1 सपाट असतो. प्रश्न क्रमांक 38. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता अंक येईल? जर आपण ती किंमत ठेवून बघितली तर पर्याय क्रमांक 3 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 39. 50 सेमी बरोबर किती? तर 50 सेमी बरोबर अर्धा मीटर होतात, कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर दिल्यामुळे पर्याय क्रमांक 2 अर्धा मीटर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40. 21 वजा म बरोबर 21 तर म बरोबर किती? तर पर्याय क्रमांक 1 0 हे उत्तर बरोबर आहे.